टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कर वसुलीत धुळे महानगरपालिका अग्रेसर, पत्र परिषदेत संजय गुजराती यांची माहिती। फॅन्सी नंबर प्लेट व कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर धुळे शहर वाहतूक शाखेची कारवाई। धुळे शहरातील श्रीकृष्ण लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड। अफवा पसरविणाऱ्यांवर कार्यवाही करावी, शिवदास वाघमोडेंची मागणी। श्री एकविरा देवी मंदिरात श्री कालभैरव जयंती साजरी। साक्री तालुक्यातील ऐचाळे ते काळमदेव हट्टी रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांकडून मागणी। ठाणे जिल्ह्यातील दुधाणे गाव गरम पाण्यामुळे प्रसिद्ध। मनात श्रद्धा असल्यामुळे बनवली 51 फुटाची त्रिशूल, छोटूभाऊ सोनवणेंची मागणी। दिव्यांग दिनानिमित्त धुळ्यात दिव्यांग महिलांना साड्यांचे वाटप। धुळ्यात ज्येष्ठ वकिलांचा सन्मान। धुळे मोराणे गावात जागतिक अपंग दिनानिमित्त जनजागृती रॅली। शिक्षकांना पहिल्या टप्प्यातील पगार मिळणार, शिक्षक परिषदेला वेतन अधीक्षकांचे आश्वासन। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त मालमत्ता कर वसूल करणारी धुळे महापालिका ही एकमेव आहे। या महापालिकेला राज्यातील इतर महापालिकांपेक्षा आधी काही नियम लागू करण्यात आले आहेत का, या संदर्भाचा खुलासा आयुक्तांनी करावा, अशी मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संजय गुजराती यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली। धुळे महापालिकेतर्फे शहरातील तसेच महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्ये कोणतीही सुविधा पुरविली जात नसताना उलट पक्षी सर्वात जास्त मालमत्ता कर वसुली होत असल्याने त्याला वाचा फोडण्यासाठी संजय गुजराती यांनी आज पत्रकार परिषद घेतली। त्यांनी पुढे म्हटले आहे की महापालिका प्रशासनाने राज्य शासनाचे ठरवून दिलेले सर्वच नियम सर्रास धाब्यावर बसवून पहिल्या टप्प्यात वाढीव हद्दवाढ झालेल्या 11 गावातील सर्वच मालमत्तांना, दुसऱ्या टप्प्यात देवपुरातील सर्व मालमत्ता धारकांना, तिसऱ्या टप्प्यात धुळे शहरातील संपूर्ण मालमत्ता धारकांना बेकायदेशीर व नियमबाह्य रीतीने मालमत्ता कर लावण्यात आला आहे। धुळेकर जनतेला एकही सुविधा नियमितपणे देऊ न शकणाऱ्या धुळे मनपाने मालमत्ता करासंदर्भात महाराष्ट्रात इतिहासच रचला आहे। धुळेकर जनतेला काहीच कळत नाही अशी मनपा अधिकाऱ्यांची खोटी समजूत असून त्यामुळेच ते नागरिकांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करीत आहेत। धुळेकर जनतेला तुमच्यापेक्षा चांगला हिशोब समजतो हे लक्षात ठेवा। या संदर्भात राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या बेकायदेशीर नियमबाह्य कामाला आळा घालण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले। त्याला मालमत्ता करासंदर्भात कुठलंही तांत्रिक ज्ञान नाहीये। तांत्रिक ज्ञान नसलेला ठेकेदार हा या ठिकाणी धुळे शहरात नेमला गेलेला आहे। त्याचं फक्त एकच वर्षाचं काम या धुळे शहरातला मालमत्ता कराचं पूर्ण मूल्यांकन करून कर ठरवले, हे फक्त एकच वर्षाचं काम आहे। तरी 5 वर्षाकरिता हा ठेका दिला गेलेला आहे। मग 10 कोटी रुपयाचा ठेका देण्यामागचं गुड काय? प्रशासनाला या कोणतं स्वारस्य वाटलं की 1 वर्षाचं काम आपण 5 वर्षात करायचं? तर कुठले तांत्रिक ते तुमच्या माहितीसाठी सांगतो की कर लावावा, कसा लावावा आणि किती लावावा याचं एक तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देतो मी। बाळापूर कामणे या गावामध्ये विराज टाईल्स म्हणून आहे, त्याला पहिले 55,000 रुपये कर होतं त्यांना, आता त्यांना 4.5 लाख रुपये कर येतोय। पुढे 55,000 आणि पुढे 4.5 लाख। मग आता या सर्व आणि अशा अनेक उदाहरण, देवपुरात एक घर आहे, निवासी घर आहे, ज्यांना 2500 रुपये टॅक्स आहे, त्याला 52,000 रुपये टॅक्स पाठवलेला आहे। हे असा अंधाधुंदी कारभार या धुळे महापालिका प्रशासनाचा आहे। 4.5 लाख रुपये 5 आणि अजून त्या ठेकेदाराला ठेका हा 2020 मध्ये म्हणजे
राज्य शासनाला एखादी परिपत्रक काढायचं असेल तर ते एप्रिल महिन्यात जेव्हा काढतो आपण तर ते त्याची मार्च फेब्रुवारी पासून अंमलबजावणी ज्या दिवशी काढतो तेव्हा अंमलबजावणी करायची असते. या ठेकेदाराला 2 वर्षापूर्वी ठेका दिला आणि हा ठेकेदार 2018 पासून अंतवाळमधल्या गावांना आणि दुर्गुणातील गावांना 2018 पासून कर मागणी करतोय. विराज टाईल्सवाल्यांना 27 लाख रुपये मालमत्ता कराचं नोटीस त्यांनी पाठवली. 27 लाख रुपयाची नोटीस मालमत्ता कराचं बिल नाही. धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालय समोरील जय हिंद चौकात धुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने फॅन्सी नंबर प्लेटसह कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांबरोबर आदी वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच कारवाई करण्यात आलेल्या वाहनांना जप्तही करण्यात आले. शहरात फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश आवाज, विना परवाना, लायसन्स धारक आदींचा मोठा वावर झाला आहे. विशेष बाब म्हणजे कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांचा शाळा महाविद्यालय परिसरात अधिकचा वापर झाल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो. त्या पार्श्वभूमीवर कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांसह फॅन्सी नंबर प्लेट, विना परवाना चालवत असणाऱ्या मोटरसायकल स्वारांवर कारवाई करीत त्यांची वाहने जप्त करण्यात आलीत. धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालय परिसरातील जय हिंद चौकात देखील या संदर्भाची कारवाई करण्यात आली. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील श्रीकृष्ण लॉजिंग येथे सर्रास चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर आज धुळे पोलिसांनी धाड टाकून अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत 8,85,000चा ऐवज जप्त करीत 11 जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांनी दिली. धुळे चाळीसगाव रोड पोलीस ठाणे परिसरात असणाऱ्या श्रीकृष्ण लॉजिंग येथे सर्रासपणे अवैध असा जुगार अड्डा सुरू आहे. या संदर्भाची ही खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ श्रीकृष्ण लॉजिंग येथे जाऊन जुगार अड्ड्यास उद्ध्वस्त केलाय. या कारवाईत 11 जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेत 8,85,000चा मुद्देमाल जप्त केला आहे व श्रीकृष्ण लॉजिंग मालक गणेश शिंगाडे हा फरार असून त्याचा शोध घेतला जातोय, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. एक इनपुट मिळाली होती की चाळीसगाव चौफुलीपाशी श्रीकृष्ण लॉजिंगच्या इथे जुगार खेळला जात आहे, सट्टा लावला जात आहे. तर त्या अनुषंगाने आपण गणेश शिंगाडे नावाचा श्रीकृष्ण लॉजचा मालक आहे त्याच्या सकट एकूण 11 लोकांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. गणेश शिंगाडे सध्या फरार आहे आणि एकूण या कारवाईमध्ये आपण जवळजवळ 8,85,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. धुळे तालुक्यातील हडसुणे गावातील ठेलारी समाज बांधवांच्या वस्तीवर एमआय नावाचा डॅम उभारण्यात येणार असल्यामुळे तुमची वस्ती येथून स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी चुकीची अफवा काही समाज कंटकांद्वारे पसरविली जात आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी या संदर्भाची दखल घेऊन अशा अफवा पसरविणाऱ्यांवर योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ठेलारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी केली. धुळे तालुक्यातील हडसुणे गावात ठेलारी समाज बांधवांनी जमिनी विकत घेऊन आपलं वास्तव्य उभारलं आहे. मात्र सध्या काही समाज कंटकांतर्फे या वस्तीवर एमआय कंपनीचा डॅम उभारला जाणार असून तुम्हाला इथून हटविण्यात येईल, अशी अफवा पसरवली जात आहे. यामुळे ठेलारी समाज बांधवांमध्ये चिंतेचं व संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. जिल्हाधिकारी महोदयांनी या संदर्भाची दखल घेऊन अफवा पसरविणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भाचं निवेदन देऊन कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. आज आम्ही धुळे तालुक्यातील हडसुणे गावातील मेंढपाळ ठेलारी समाज च्या वतीने आज माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. त्या निवेदनाचा आशय असा आहे की हडसुणे गावात एमआय डॅम नावाचा प्रकल्प व्हावा याकरता काही गावातील समाजकंटक मेंढपाळ ठेलारी समाजामध्ये अशी अफवा पसरवत आहेत की तो एमआय टँक तुमच्या वस्तीवर येणार आहे आणि तुम्हाला तिथून हाकलून बेघर करण्यात येईल. या आशयाचं आज आम्ही निवेदन दिलं आणि माननीय कलेक्टर साहेबांना अशी विनंती केली समस्त मेंढपाळ ठेलारी समाजच्या वतीने की अशी अफवा पसरवणाऱ्या समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करावी आणि मेंढपाळ ठेलारी समाजाला न्याय द्यावा आणि मेंढपाळ ठेलारी समाजाच्या गावावर कुठलाही प्रकल्प उभारू नये. कारण की मेंढपाळ ठेलारी समाज ज्या जागेवर राहतोय ती मेंढपाळ ठेलारी समाजाने आपल्या कष्टाच्या व घामाच्या पैशाने 2014 साली विकत घेऊन सनी त्या विकत घेतलेल्या शेतावर आपली वस्ती वसाहत निर्माण करून सनी तिथं वास्तव्य करत आहेत. म्हणून अशा वस्तीवर कुठलाही एमआय नावाचा टँक किंवा कुठलाही प्रकल्प उभारू नये अशा आशयाचं आज आम्ही निवेदन दिलं आहे. कलेक्टर साहेबांनी आम्हाला आज असं आश्वासन दिलं आहे की कुठलाही प्रकल्प तुमच्या वस्तीवर होऊ देणार नाही. येणाऱ्या काळात कळेल की अजून काय घडतं आहे.
जर असा काही प्रकल्प येण्याचं येऊ घातल्यास आम्ही परत मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन सनी भेट घेऊन सनी असं दाखवू की आम्हाला इथून हलवू नये, तो प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावा आणि आम्हाला न्याय द्यावा. धुळे शहरातील श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टतर्फे आज मंगळवारी श्री कालभैरव जयंती उत्सव साजरा करण्यात आला. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात व एकविरा देवी मंदिरात अतिप्राचीन कालभैरव मंदिर शमीच्या झाडाखाली आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली. आज मंगळवार रोजी सकाळी 9 ते 12 या वेळात पूजापाठ, अभिषेक, सामुदायिक कालभैरवाचे पठण आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आलेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाआरतीसह महानैवेद्य दाखवण्यात आले व 12 वाजेनंतर दर्शनास येणाऱ्या भाविकांना बाजरीची भाकर, वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा असा महाप्रसाद वाटप करण्यात आला. तसेच आज रात्री 8:30 ते 11 वाजेपर्यंत हरिभक्तपरायण महारू महाराज सडगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल, असे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी सांगितले. रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने व भाविकांच्या सहकार्याने मंदिर परिसरात अतिप्राचीन असं असलेले कालभैरव महाराजांचं मंदिर आणि ते विशेष म्हणजे शमीच्या झाडाखाली ते मंदिर आहे, त्याचं अधिक महत्त्व प्राप्त आहे. शमीचं झाड हे जवळजवळ 300 वर्षापूर्वीचं शमीचं झाड आहे आणि तेव्हापासून ते कालभैरव महाराज त्याच्या आधीपासून त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि आज त्यांची कालभैरव जयंती निमित्ताने या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेपासून महापूजा, अभिषेक वजा करण्यात आले. ह्या अभिषेकसाठी विशेष म्हणजे तामिळनाडूमधून एक भक्त आलेले आहेत आणि त्या भक्तांनी रात्री 1 वाजेला मूळ अभिषेक त्यांनी केला. म्हणजे एवढ्या लांबचे व्यक्ती इथं आले की त्यांना काहीतरी त्या कालभैरवांचं महत्त्व, एकविरा देवीचं महत्त्व अधिक असल्या कारणाने ते एवढ्या तामिळनाडूहून येऊन या ठिकाणी अभिषेक केला. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सकाळपासून वेगवेगळ्या विविध पूजा, अर्चना, सोपस्कार सगळे होत आहेत आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी सामुदायिकरित्या महिला मंडळाने श्री स्वामी समर्थ केंद्र धुळेचे 5 केंद्रांच्या महिलांनी हजेरी लावली. एकविरा देवी सप्तशती महिला मंडळांनी देखील हजेरी लावली. बटूक भैरवचं पाठाण केलं. त्याचप्रमाणे आत्ता या ठिकाणी 12ची आरती झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रसाद कालभैरवांचा बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, मिरचीचा ठेचा आणि गुलगुले असा हा प्रसाद असतो. तो प्रसाद आता वितरणाला सुरुवात होईल आणि या कालभैरव जयंती निमित्ताने आणि कालभैरवाचं असं प्राचीन मंदिर एकविरा देवी मंदिरात असल्याकारणे सर्वांनी त्याचा दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आशीर्वाद घ्यावा आणि आपलं पुढील जीवन चांगलं जगावा असा आशीर्वाद घ्या आणि चांगला प्रसादाचा लाभ घ्या. सर्वांनी भाविकांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. साक्री तालुक्यातील ऐचाळे ते काळमदेव हट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय केविलवाणी अवस्था झाली आहे. या रस्त्यावरून जाणारे वाहतूकदारच नव्हे तर पायी चालणाऱ्यांचीही नाकीनऊ आली आहे. तरीही संबंधित रस्ता विभागाचे अधिकारी रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नाहीत. येत्या 16-17 डिसेंबर 2023 रोजी श्री काळमदेवचा यात्रोत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ऐचाळे ग्रामस्थ करतायत. साक्री तालुक्यातील ऐचाळे ते श्री काळमदेव हट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी ऐचाळे ग्रामस्थांतर्फे संबंधित रस्ता विभागात गेल्या 2 वर्षांपूर्वीपासून अर्ज दिले जात आहेत. रस्ता दुरुस्तीचे अर्ज धुळीत दाबले गेले असतील तोपर्यंत संबंधित विभागाने या अर्जांकडे अद्याप लक्ष दिले नाही. दिनांक 16-17 डिसेंबर रोजी ऐचाळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री काळमदेव यांचा यात्रोत्सव आहे. या यात्रोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकच नाही तर मोठमोठ्या शहरांमधील भाविक दर्शनास येत असतात. मात्र ऐचाळे ते काळमदेव हट्टीपर्यंतचा रस्ता पूर्णतः जर्जर झाल्याने भाविकांना रस्त्यावरून जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. रस्त्यावर खड्ड्यांचेही अस्तित्व असल्याने अपघातांच्या घटनांना देखील आमंत्रण मिळू शकणार आहे. ऐचाळे गावाचे सामाजिक कार्यकर्ता योगेश साबळे यांनी रस्ता दुरुस्ती संदर्भात आमदार जयकुमार रावल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी रस्ता दुरुस्तीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडेल असे आश्वासन दिले आहे. मात्र येत्या 16-17 डिसेंबरला श्री काळमदेव यात्रोत्सव असल्याने रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे व या संदर्भात लोकप्रतिनिधींनीही संबंधित विभागाशी चर्चा करावी असे ऐचाळे ग्रामस्थांतर्फे बोलले जात आहे. योगेश साबळे, ऐचाळे प्रतिनिधी.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात गरम पाणी असलेले प्रसिद्ध गाव म्हणून दुधाणे गावाकडे पाहिले जाते. हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडामुळे महाराष्ट्रातील एक धार्मिक स्थळ देखील आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दुधाणे हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडामुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील महत्त्वाचे स्थळ आहे. हे स्थळ ताणसा नदी परिसरात असून तेथे विविध देवालय आहेत. येथे महादेवाच्या मंदिरासह नवनाथांचे मंदिरही प्रसिद्ध आहे. येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण म्हणजे गरम पाण्याचे झरे होय. या झऱ्यातून औषधी गुणधर्म असलेले गरम पाणी वाहत असल्याचे मानले जाते. साधना काळोखे, प्रतिनिधी. मी आपल्याला गरम पाण्याचे कुंड दाखवते. हे जसं पालघर जिल्ह्यामध्ये येतो नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड. तर जसं आपण बघतो ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यात असे गरम पाण्याचे खूप सारे झरे आहेत आणि जिथे थोडंसं अध्यात्म पण बोललं जातं आणि थोडं निसर्गाचं पण ते भौगोलिक तशी अवस्था असते. हे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे. मनात श्रद्धा आणि इच्छाशक्ती असली तर माणूस कुठलंही यश संपादन करू शकतो, याची धुळे शहरात देखील प्रचिती आली आहे. धुळे शहरातील श्री भगवान भोलेनाथ यांचे भक्त छोटू धुडकू सोनवणे यांनी आपल्या अथक परिश्रमातून 51 फुटाची म्हणजेच 2100 किलोची त्रिशूल तयार केली आहे. हा त्रिशूल धुळे शहरातील श्री क्षेत्र पांजरेश्वर महादेव मंदिरास भेट देत असल्याची माहिती स्वतः छोटू भाऊ सोनवणे यांनी दिली. धुळे देवपुरातील गुलमोहर कॉलनीत वास्तव्यास आणि स्कॅबचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणारे सर्वसामान्य कुटुंबात राहणारे छोटू भाऊ धुडकू सोनवणे यांची भगवान भोलेनाथांवर अपार श्रद्धा आहे. त्यांच्या या भक्तीमुळे त्यांच्या जीवनात सुख संपदा नांदत आहे. यासाठी त्यांनी भगवान भोलेनाथांकडे नवस मानला होता. त्यांच्या या नवसाला यश संपादन झाल्याने त्यांनी गेल्या 8 महिन्यांच्या परिश्रमातून व स्वखर्चाने तयार केलेल्या 51 फुटाची म्हणजेच 2100 किलोचा त्रिशूल धुळे येथील श्री क्षेत्र पांजरेश्वर महादेव मंदिरास भेट देणार आहेत. त्यासाठी दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजेपासून शहरातील मनोहर टॉकीज जवळील शिवाजी पुतळ्यापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत श्री क्षेत्र पांजरेश्वर महादेव मंदिरापर्यंत भव्य दिव्य वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन छोटूभाऊ सोनवणे यांनी केले आहे. दिनांक 10 डिसेंबर रोजी निघणाऱ्या या शोभायात्रेत भगवान भोलेनाथ यांची वेशभूषा सादर केली जाणार आहे. शोभायात्रेत साकारलेल्या भोलेनाथामुळे धुळेकरांसाठी आकर्षण ठरणार आहे. विशेष बाब म्हणजे धुळेकरांना शोभायात्रेतून भगवान शंकराचं दर्शन घडून येणार आहे. तसेच शोभायात्रेत वारकरी मंडळांचाही भव्य दिव्य सहभाग असणार आहे. त्यासाठी धुळे व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. मी छोटू धुडकू सोनवणे. मी माझा व्यवसाय भंगाराचा आहे. मी अनेक वर्षापासून धंदा करत आहो. आणि मी भोलेनाथला चांगलं मनापासून मानतो. मी त्यांच्याकडं मंदिरावर जात असतो. मी मंदिरावर मी मानता केली की भोले बाबा माझे असं माझं एक काम आहे, तेवढं सफल झाल्यावर मी तुम्हाला माझ्याकडनं 51 फूट त्रिशूळ मी तुमच्या मंदिराला चढवणार असं मी केलं. तर माझं काम ते सफल झालं आणि मग मी आता असं ठरलं आहे की तो त्रिशूळ आता 51 फुटाचा त्रिशूळ श्री पांजरेश्वर मंदिराला आपल्याकडनं देण्यात यावं. तर मी देण्यात यावं असं माझ्या मनाला वाटलं. तर मी तो माझ्या बुद्धीनुसार मी तो त्रिशूळची मिरवणूक काढायचं ठरलं माझ्या मनात. तर मी तो त्रिशूळ आता श्री आपलं मनोहर टाकीपासनं त्याचे पायी मिरवणूक काढणार आहे. आणि सर्व जेवढे बी शिवभक्त आहे सर्वांनी 10 तारखेला सर्वांनी तिथं हजर व्हावे एवढी माझी सर्व मित्रांना सर्व भाविकांना माझी मनापासनं माझी इच्छा आहे की सर्व जेवढे भाविक आहे महादेवाचे त्यांनी सर्वांनी उपस्थित तिथं यावे आणि तेवढे सभा आपल्या काय म्हणतात तिथं यावे आणि सर्वांनी त्या भोले बाबाच्या मिरवणुकीला सर्वांचा हातभार लावा एवढी माझी इच्छा आहे सर्वांच्यावर.
धुळे शहरातील कल्याण भवनात भाजपा दिव्यांग विकास आघाडी व अपंग पुनर्वसन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिव्यांग महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अपंग पुनर्विकास संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा दिव्यांग सेलचे जिल्हा अध्यक्ष संजय सरग, एकविरा देवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव, संजय गांधी निराधार योजनेचे धुळे शहर तहसीलदार हंसराज पाटील, धुळे ग्रामीणचे अरुण शेवाळे, समाज कल्याणचे पावरा साहेब, अप्पर तहसीलदार विनोद पाटील, ग्रामीण संजय गांधी विभागाचे तहसीलदार रवींद्र मगर, समाज कल्याण अधिकारी नंदुरबार संजय सेंदाणे, गजेंद्र अंपळकर, शोभाजी कराडे, नगरसेविका वंदना थोरात, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट, विकास बाबर, कैलास वाडिले आदी उपस्थित होते। वकील दिनानिमित्त आज धुळे बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयीन ज्येष्ठ वकिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजित सन्मान सोहळा कार्यक्रमात ॲडव्होकेट जी.टी. देसले, ॲडव्होकेट जी.व्ही. गुजराती, ॲडव्होकेट विजय पाटील, ॲडव्होकेट एल.बी. मुथा, ॲडव्होकेट के.पी. साबद्रा, ॲडव्होकेट एम.एस. पाटील, ॲडव्होकेट बी.पी. मेथा, ॲडव्होकेट व्ही.एन. पाटील यांचा सन्मान करण्यात आला। याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष आर.डी. जोशी, उपाध्यक्ष मधुकर भिसे, सचिव सूर्यवंशी आदी उपस्थित होते। यात बार असोसिएशनचे अध्यक्ष आर.डी. जोशी यांनी प्रास्ताविकेत ज्येष्ठांच्या सन्मानासंदर्भात माहिती दिली होती। तर धुळे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.के. मलाबदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला होता। जन्मदिवशी साजरा केला जातो। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1915च्या सुमारास एलेनियम परदेशात प्राप्त केल्यानंतर डॉक्टरेट त्याच्यामध्ये केलं। त्याच्यानंतर ते फ्रीडम मुवमेंटमध्ये ते सामील झाले। काही कालावधीनंतर महात्मा गांधी यांच्या सोबत ते काम करीत असताना नेतृत्व जे गुण होते ते बघून त्यांना आहे ना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1935 साली त्यांना अध्यक्ष करण्यात आले। त्यानंतर ते भारताचे स्वातंत्र्य वेळी ते राष्ट्रपती होते। दोनदा त्यांनी राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे। घटना समितीचे ते अध्यक्ष होते। मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब होते। घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। या दोघींनी मोठं काम केलेलं आहे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील। घटना ही आपल्या वकिलांनी तयार करून आपल्या भारताच्या नागरिकांना ती बहाल केलेली आहे। बरेचसे असे कमी राष्ट्र आहेत व तिथे ना घटना समितीमध्ये सगळे तज्ञ आपले वकील लोक होते। वकिलांचा इतिहास असेल तर आपल्याला अब्राहम लिंकन पासून आपण अनेक विचार करू शकतो। काळ्या गोऱ्यांचा भेद होता जेव्हा आहे ना राष्ट्र विघटनावरती आलेलं होतं काळ्या गोऱ्यांच्या भेदमुळे। असा एक उत्कृष्ट वकील उभा राहिला ज्यांनी अमेरिकेला डिवाइड होण्यापासून सांभाळलं। आज अमेरिका ही महाशक्ती आज आपल्या जगासमोर आहे। रिव्होल्यूशन कधी कोणी केलं असेल तर ते फ्रेंचमध्ये पण वकिलांनी केलेलं आहे। रशियामध्ये पण आहे ना रिव्होल्यूशन जे काही झालं तर ते वकिलांनी केलेलं आहे। भारताचा जो काही स्वातंत्र्य लढा होता याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे वकिलांचं होतं। वकील ही काय ताकद असते की आज आपल्या समोर जे 8 ज्येष्ठ वकील बसलेले आहेत ज्यांनी वयाचे जवळजवळ कोणी 62 वर्ष असतील, कोणी 55 वर्ष असेल, कोणी 50 वर्ष त्यांची प्रॅक्टिस या धुळे न्यायालयामध्ये त्यांनी केलेली आहे। न्याय हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे ही जे काही प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपलला धरून त्यांनी एक मोठं काम केलेलं आहे। आज रूल ऑफ लॉ जो अबाधित ठेवण्याचं जे काही काम सुंदर देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिमंत विद्यालय मोराणे धुळे येथे 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी गावात जनजागृती रॅलीही काढण्यात आली होती। काल 3 डिसेंबर रोजी शहरासह परिसरात 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस मोठ्या उत्साहात पाळला गेला। धुळे मोराणे येथील स्वर्गीय तातेराव पाटील मतिमंद विद्यालय दिव्यांग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला।
या निमित्त गावात जनजागृती रॅलीही काढण्यात आली। कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे पाटील यांच्या हस्ते लुईस बेल व हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले होते। कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा इंगळे यांसह शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शैक्षणिक वर्ष सन 2023च्या द्वितीय सत्राची सुरुवात झाली असून माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन हे शिक्षण विभागातर्फे रोखण्यात आले आहे। अशा प्रकारे पगार अडविण्याची कुठल्याही प्रकारची तरतूद नसताना देखील जिल्ह्यातील सर्व शाळेचे शिक्षकांचे पगार हे अडविण्यात आले आहेत। या संदर्भात निवेदन परिषदेने प्रशासनाला दिले आहे। प्रामुख्याने निवडणुकीची माहिती तसेच स्टुडंट पोर्टल माहिती इत्यादी 100% पूर्ण नसल्यामुळे पगार अडवले असल्याचे सांगितले जात असून बहुतांश शाळेतील शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट UDIS प्लसच्या या कामासोबत मराठा आरक्षणासाठी आवश्यक नोंदी शोधण्याचे काम देखील संपूर्ण दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत केले आहे। परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच विद्यार्थ्यांच्या जन्मतारखा आधार कार्डाचे मॅच होत नसल्यामुळे अद्याप 100% माहिती अपलोड झाली नसल्यामुळे शाळांचे पगार रोखण्यात आले आहेत। तसेच UDIS प्लसची माहिती अपडेट करताना नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मागील शाळेत नोंदवलेली जन्मतारीख व आधार कार्ड वरील जन्मतारीख मॅच होत नसल्याने विद्यार्थी हे इम्पोर्ट होण्यास अडचणी येत आहेत। संबंधित शाळांना मुदतवाढ देऊन 90% पेक्षा अधिक माहिती अपलोड केलेल्या शाळांचे पगार त्वरित अदा करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळेतर्फे महानगर अध्यक्ष नितीन ठाकूर, कार्यवाह प्रकाश पाटील, धुळे ग्रामीण अध्यक्ष हेमंत कुमार, धुळे ग्रामीण कार्यवाह प्रसाद पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक मदनलाल मिश्रा, प्रांत कार्यकारी सदस्य BD भदोरिया, विभाग कोषाध्यक्ष सुनील मोरे, संघटन मंत्री जयेश कोर, महानगर कोषाध्यक्ष अभिजित जोशी, महिला आघाडी प्रमुख सीमा डोंगरे, प्रसिद्धी प्रमुख मनोज कुमार सूर्यवंशी, प्रशांत नेरकर, संजय पाटील यांनी निवेदनाद्वारे केली असून पहिल्या टप्प्यातील शाळांचे पगार येथे 2 दिवसात करण्याचे आश्वासन वेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी यांनी शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले आहे। तर शाळांनी देखील आपल्या शाळेची विविध प्रकारची अपडेट करायची माहिती मुदतीत अपडेट करावी म्हणजे प्रशासन आगामी नियोजन करण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळेतर्फे करण्यात येत आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कर वसुलीत धुळे महानगरपालिका अग्रेसर, पत्र परिषदेत संजय गुजराती यांची माहिती। फॅन्सी नंबर प्लेट व कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट धारकांवर धुळे शहर वाहतूक शाखेची कारवाई। धुळे शहरातील श्रीकृष्ण लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड। अफवा पसरविणाऱ्यांवर कार्यवाही करावी, शिवदास वाघमोडेंची मागणी। श्री एकविरा देवी मंदिरात श्री कालभैरव जयंती साजरी। साक्री तालुक्यातील ऐचाळे ते काळमदेव हट्टी रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांकडून मागणी। ठाणे जिल्ह्यातील दुधाणे गाव गरम पाण्यामुळे प्रसिद्ध। मनात श्रद्धा असल्यामुळे बनवली 51 फुटाची त्रिशूल, छोटूभाऊ सोनवणेंची मागणी। दिव्यांग दिनानिमित्त धुळ्यात दिव्यांग महिलांना साड्यांचे वाटप। धुळ्यात ज्येष्ठ वकिलांचा सन्मान। धुळे मोराणे गावात जागतिक अपंग दिनानिमित्त जनजागृती रॅली। शिक्षकांना पहिल्या टप्प्यातील पगार मिळणार, शिक्षक परिषदेला वेतन अधीक्षकांचे आश्वासन। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।